पिंपरी चिंचवड पालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून अर्ज भरला जाणार आहे। भाजपकडून महापौर पदासाठी रवी लांडगे हे अर्ज भरणार आहेत। भाजपकडून अर्ज भरला जाणार आहे। भाजपकडून पिंपरीच्या महापौर पदासाठी रवी लांडगे हे अर्ज भरणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। पिंपरी चिंचवड पालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून अर्ज भरला जाणार आहे आणि रवी लांडगे हे अर्ज भरतील। मुंडवा प्रकरणामध्ये पार्थ पवारांना दिलासा मिळालेला आहे। चार्जशीटमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय यांचं नाव नाहीये। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। चार्जशीटमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय यांचं नाव नाहीये। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांसाठी हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। या चार्जशीटमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय यांचं नाव नाहीये। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण झाली आहे। सोन्याच्या दरामध्ये 9,800 तर चांदीच्या दरामध्ये 53,000ची घट झाली आहे। सोन्याचे दर जीएसटीसह 1,53,470 रुपयांवर आहेत तर चांदीचे दर 2,57,500 रुपयांपर्यंत खाली कोसळलेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। धुळे, जळगाव, नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अवकाळी पावसामुळे तापमानामध्ये वाढ होऊन थंडी कमी होणार आहे असा अंदाज वर्तवला जातोय। पुणे जिल्ह्यामध्ये होणाऱ्या नव्या रिंग रोडला अजित पवारांचं नाव द्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांची ही मागणी आहे। आता मागे सूचना केलेली आहे की हे जो रिंग रोड होतोय हा 13 आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे। त्या रिंग रोडला नामदार अजितदादा पवार यांचं नाव देण्यासाठी जी काय पाठपुरावा करण्याची भूमिका आहे ती मी नक्कीच पूर्ण करीन आणि पाठपुरावा करीन अशा ठिकाणी ग्वाही देतो। आज दादांच्या निधनानं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, सर्वांचंच झालेलं आहे। त्यांच्या कुटुंबाचं तर शब्दात त्याची गणतीच करू शकत नाही, परंतु तरी आपल्याला दादांचे शब्द आहेत, कुणी खचून जाऊ नका, त्याच जोमानं आणि त्याच निष्ठेने समाज हिताची कामं करा आणि समाजाच्या प्रती जे आपले काही ऋण आहेत ते व्यक्त करण्यासाठी कुठेही मागे राहू नका आणि आपणही सर्वांनी कुठेही खचून न जाता दादांचे विचार जो तो कायम स्वरूपी स्मरणात ठेवण्यासाठी आणि त्यांचे विचार त्यांचे समाजाप्रती असलेली भावना कायम स्वरूपी या ठिकाणी टिकवण्यासाठी आपण सर्वजण भविष्य काळात एक जीवाने एक दिलाने काम करू आणि या तालुक्याचा भोर राजगडचा विकास करण्यासाठी दादांच्याच आशीर्वादानं शेवट ते जरी आपल्यात नसत तर त्यांचे आशीर्वाद कायम स्वरूपी आपल्या मागे राहतील आणि ते कायम स्वरूपी आहेत ही भावना तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनात आहे आणि त्याच भावनेने एकत्र येऊन काम करू आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू एवढीच या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो। तुम्हा आम्हा सर्वांच्या वतीनं भोर राजगड मुळशीतील जनतेच्या वतीनं दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। तर राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांची ही मागणी आहे की पुणे जिल्ह्यामध्ये जो रिंग रोड होतोय त्या रिंग रोडला अजित पवारांचं नाव द्या ही त्यांनी मागणी केली आहे।